आता रस्ता बंद आहे म्हणजे हा म्हणजे म्हणजे दुसरा काय मार्ग नाही? अगं कृष्णा, बघतेस का काय झालंय तुझ्या पायी? तिकडे आईची तब्येत अशी, तिला डॉक्टर पाहिजे, आता काय करायचं? सांग आता, काहीतरी मार्ग काढ. तुम्ही डॉक्टरसने हिथच घेऊन या, तर माझ्या त्याने काय होतंय का ते मी बघतो बरं का. आबा, आपण त्यासने आत घेऊन जाऊयात का? नाही नाही, आता आईला आत कशा पायी घेऊन जायचंय? अरे तिला डॉक्टरांची गरज आहे, तिला बाहेर घेऊन जायचंय, आत कशाला घेऊन जायचंय? हे बाबा, तुझ्या आयुष्याचे प्रयत्न संपले नाहीत का आता? हे बघा, कोणाला जमते मदत करायला आता करा, नाही तर नका करू. मी एकटा खंबीर आहे. निघाल काहीतरी मार्ग काढून मी. समर, समर तुला खरंच वाटतं मी हा प्रयत्न केला असेल त्यांचा जीव घ्यायचा? वय 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 वाटतंय मला. या घरात माझा कुणावर विश्वास नाही. काय भरोसा तुला? प्रॉपर्टी वगैरे हवी असेल, ए समर पण माझ्या आईला तर काय झालं ना, तर तुला जित्ता तोडणार नाही. ए, समर काय बोलतोस? कळतंय का तुला? मुद्दाम केले का तिने? तिला माहिती ना वाचता येत नाही, चुकून झाले तिच्याकडनं. आता हे भांडण्याची वेळ आहे का? मोठ्या आईंना मेडिकल अटेन्शन कसं मिळेल हे बघायला पाहिजे ना आता. ऐक, तू चल माझ्यासोबत, चल आपण घेऊन येऊ डॉक्टरला. आलो आमचं. ए, नाही रे बाबा, तुझी अरे मदत नको. समर. नको तुझी मदत. हा, तुझ्या आईनं आमच्या दोघांच्या आयुष्याची माती करून ठेवली. ती काय कमी आहे? आता तुझी बायको पण आली आहे, ईश देते, मारायचा प्रयत्न करते. हे बघा, जर माझ्या आईचं काय बरं वाईट झालं ना, समर बॉस, बॉस, ज्या गोष्टी घडून गेल्यात आणि ज्या गोष्टी कधी घडू शकतच नाही त्यावरून कसली चर्चा करायला रे? हा, ते महत्वाचं आहे का? हा, दुष्यंता, तू जा डॉक्टरसनी हित घेऊन ये. ऐ, चल अहो, आत घेऊन चल तिला. त्याला घेऊन जा अहो, सोबत. तर बघा ती. त्याला समजा पत्ते माहिती डॉक्टरांचं, त्याला घेऊन जा. बंब्याला घेऊन जा. आपण आत घेऊन जाऊ. अहो, तर बघा कसं आहे. चला. समोर समोर. म्हणजे औषधाच्या जागी विष? अहो, कसली भारी आयडिया होती त्या अनुसूयाला आयुष्यातलं कायम सुटवण्यासाठी. मैनावती, हळू बोल. अगं, भिंतीला बी कान असतात ना व. तुझं हे तोंड बंद ठेवायचं. ते जर बंद नाही ठेवलंस तर औषधाची अख्खी बाटली मी आकाशात रिकामी करीन. तुला कळलंच असेल आम्हासनी काय म्हणायचंय ते. हा, ठेव डोकं ठेव ठेव. आणि सासूबाई, मला फक्त थोडा वेळ द्या. डोळे बंद करू नका बरं का. त्यासनी डोळे बंद करू देऊ नको. हा. न करतो काहीतरी. आबा, मला फोन पाहिजे हा, घे घे होता. घे. अंशू, डोळे डोळे उघडे ठेव. डोळे उघडे ठेव. हा हा, डोळे बंद करून डोळे बंद करतो. भावा, फोन घे. हा कुणाचा नंबर आहे? बघते, कृष्णा बोलायलोय. बरं ऐक, अनुसयाबाईंना इजबाधा झाली. काय? आता मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक. आपल्या घराच्या मागच्या पडवीमध्ये हिरव्या रंगाचं औषध ठेवलंय. अंगात इज बनू नये म्हणून सरकारी हॉस्पिटलात ना औषध देतात ना, ते औषध ते असं ना वशिला का अजून? होय होय, हाय की. हाय ना, मग लागली तिथं घेऊन ये. लवकर ये बरं का. हा होय, मी आणतो, लगेच लगेच सांगतो. हा, औषध येतंय अंशू. हा, औषध येतंय. तुम्ही काळजी नका करू. औषध मागवलंय म्या. इश उतरायला पाला शोधावा लागेल. म्या आलो बरं का. थांबा. डोळे उघडे ठेव. आहे, डोळे उघडे ठेव. डॉक्टर येतील आता, थोड्या वेळात येते. हा, आई, अगं ये, काय झालं हिला? काय झालं? अगं ये काय ग हे? कुणाची शर्यत लावाली असा? अगं आहे, रांगले पाटलांच्या वाडावर चाललं. हे औषध नेऊन जायचं. हा, येतो म्या. हे काय झालं? हे औषध हे कोणाला इशबाधा झाली की काय? तुझे माझ्या झिपरीने इश तर नाही ना प्यायलो? आहे, अगं इश बाधा अनुसया बाईची झाली आहे. त्यांचा जीव का नाही धोक्यात आहे. अगं आता हॉस्पिटलला नेलं बी शक्य नाही. तालुक्याला जाणाऱ्या रस्त्यावरती लई मोठं झाड कोसळलंय. मी आज जातो. हा, काय आहे? हा, जा सावकाश जा. हा, आई, अगं समोरच्या आईचा जीव धोक्यात आहे. म्हणजे नक्की काय झालं असेल तिथे? अगं, मला तर वाटतं त्या बाळजाचाच हात असणार याच्यात. अशी ती अनुसया त्या बाळजाला डोईजड झाली होती या. अगं मागे नाही का आपण ऐकलं, या बाळजानं काहीतरी खूप वर्षापूर्वी त्या अनुसयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यातून ती वाचली. पण आता इशबाधा झाल्यावर काही ती वाचत नसती. आई, अगं बरं होईल, ती अनुसया खपली मेली तर. आई काय बोलतीये?